नमस्कार. ठरलं तर मग ह्या मालिकेमध्ये कालच्या भागामध्ये आपण पाहत होतो इथे अर्जुन आणि चैतन्य हे शोधायला आलेले असतात प्रियाने दिलेली डी एन ए सॅम्पलसाठीचा केस. पण आता इथे ज्यावेळेला कळतं की तो केस कचऱ्यामध्ये जमा झालेला आहे, तर अर्जुन लगेचच डिसिजन घेऊन टाकतो, आपण तो केस काही करून शोधायलाच हवा. त्याच्यासाठी कितीही कचऱ्याचे डबे उघडावे लागले तरी चालेल. स्वतः मग ते कचऱ्याच्या डब्यांमध्ये शोधायला तो निघालेला असतो. इकडे मात्र छान प्रकारे अडकवलेलं असतं कल्पना आणि सायलीने प्रियाला लोणचं बनवायच्या प्रोसेसमध्ये. तर तिचं म्हणणं असतं की आपण लोणचं विकत आणायला हवं बाजारातनं, पण मुद्दाम कल्पना सांगते नाही, पूर्ण आजीला घरी बनवलेलं आवडतं तर तू बनव. मग ती मसाले भाजत असते तव्यावरती. इकडे कुसुमताईचा फोन आपल्या सायलीला आलेला असतो. सायली मग बोलता बोलता विषय काढू लागते की ताई, तुला ना मधुभाऊनी सगळं सांगितलेलं होतं. माझ्याबरोबर आणखी 3-4 मुलीही होत्या आपल्या आश्रमामध्ये, त्यांची गाठोडे हरवली होती. तुला आठवतं का? त्यांचीही गाठोडे माझ्यासारखी मिळालेली नाही, तर त्याविषयी तुला काही सांगता येईल का? तर इथे प्रिया कानोसं घेत ऐकत असते. प्रिया ऐकत असते त्यावेळेला तिच्या कानांवर गाठोड्याचा विषय पडतो. आता ही सायली गाठोड्याच्या पर्यंत पोचली आहे, म्हणजे ती माझ्यापर्यंतही पोचेल. तिला एक ना एक दिवस नक्की कळेल की तिचं गाठोडं माझं, माझं गाठोडं तिचं. मग ह्या गोष्टीसाठी आता तिने युक्ती लावली आहे, काय करावं म्हणून. तर तिच्या लक्षात येतं की एकच गोष्ट आहे जी तन्वी म्हणजे सायली आपली तन्वी आहे हे सिद्ध करण्यासाठी, म्हणजे तिच्या पायावरची असलेली तुळशीची खून. तुळशी पानाची खून जर कोणाला कळली तर मग लगेचच कळेल ती तन्वी आहे. मग इथे काय युक्ती करावी हे तिला सुचेना. मसाला भाजताना तिला लगेच एक युक्ती येते. पुढे आपल्याला हे पाहायला मिळेल की इथे कचऱ्याच्या डब्यामध्ये अर्जुन शोध करत असतो. त्याची शोध मोहीम इतकी जोरात चालू असते, त्याला काहीही करून ते शोधायचंच असतं. आणि शोध घेता तो डॉक्टरांना विचारतो काही खून होती का त्या पार्सलवरती. तर ते सांगू लागतात की त्याच्यावर प्रिया आणि डू नॉट यूज धिस अशी लावलेली चिट पण होती त्याच्यावरती. मग असा नावाचं पॅकेट आपल्याला शोधावं लागणार. मग तो लवकर शोधण्याचा प्रयत्न करू लागतो. इकडे मात्र त्याला एक गोष्ट आठवती, जर प्रियाने तिच्याच आईचा केस आणला असेल DNA टेस्टसाठी, तर मग आता तो प्रतिमा आत्याला फोन करतो. प्रतिमा आत्याला विचारू लागतो की तुला 1-2 दिवसात कधी प्रिया भेटायला आली होती का? तर ती म्हणते नाही, पण एक गोष्ट विचित्र घडली. तिने मला अर्जंटली एका लॅबबाहेर भेटायला बोलवलं. मी तिथे गेलेही. तिथे गेल्यानंतर तिने मला सांगितलं, मी ना तुला इथे गणपती बाप्पाचा प्रसाद देण्यासाठी बोलवले. आणि लगेचच तो प्रसाद माझ्या हातात ठेवल्यानंतर ती मला घाईगडबडीत इकडच्या तिकडच्या गोष्टी सांगू लागली. मी तिला म्हणालेही, तुझं काही काम होतं, कशासाठी बोलवलं? तर फक्त प्रसाद घेण्यासाठी बोलवलं. माझ्याकडे वेळ नाही आहे ना, मला अश्विनसोबत बाहेर जायचं आहे, तर तू एवढा प्रसाद घेऊन घरी जाशील का? असं म्हणत तिने माझ्या हातावर तो प्रसाद टेकवला आणि तिथून मला लगेचच रिक्षात बसवून घरी जायला काढूनही दिलं. फार विचित्र वाटलं मला तिचं हे वागणं. का, काही घडलं आहे का प्रतिमा? त्या आता अर्जुनला विचारू लागते. तर अर्जुन म्हणतो नाही, काही नाही, मी तुला बाकीचं सगळं डिटेल्स नंतर सांगतो. आता ह्या गोष्टीने त्याच्या डोक्यात एक म्हणजे एक जवळजवळ असं किडाच घुसला की ह्या मुलीने असं का केलं असेल. इकडे मात्र प्रियाच्या डोक्यात जो प्लॅन आला आहे तो करण्यासाठी ती लवकर घाईगडबड करू लागते. तिने आता मसाला भाजलेला असतो, त्या मसाला भाजलेल्या तव्याला ती आता ठरवते की आपण खाली ठेवायचा आणि त्या तव्यावरती ज्या वेळेला आपल्या सायलीचा पाय पडेल त्याच जागेवरती तिला मग भाजलं जाईल. भाजलं गेल्यामुळे मग तिच्या पायावरची जी निशाण आहे तेही दिसणार नाही. मग कुणाला कळणारही नाही खरी तन्वी ती आहे की मी. मग ती मुद्दामच तवा खाली ठेवल्यानंतर सायलीला सांगते की मला तू बाऊल देतेस का? मग ती बाऊल द्यायला तिच्याकडे जाऊ लागते आणि त्यावेळेला ती खाली न पाहता वर पाहत असते. तर तिच्या पायाला इतका जोराचा टिका लागतो, ती आई ग म्हणत जोरात ओरडते. सगळेजण तिच्याकडे धावत येतात, तिला खुर्चीवर नेऊन बसवतात आणि पाय गरम तव्यावरती कसा पडला. तर इथे प्रिया सांगते की वरती खूप घाई गडबड होती म्हणून मी खाली ठेवलं, मला काय माहिती ही त्याच वेळेला तिथे येईल आणि त्याच्यावर पाय देईल. तरी ते कल्पना इतकी चिडते, मूर्ख आहेस का, तुला खरंच अक्कल नाही, असंच पायाजवळ कोणी तवा गरम ठेवतं का? तर इथे ती म्हणते अहो मला वर चटका बसेल म्हणून मी खाली ठेवला, वरती बघा ना मसाल्यांचं किती पसारा झाला किचनवर. कल्पना म्हणते ठीक आहे, आता ना तू अश्विनला फोन कर असं प्रियाला सांगते आणि स्वतः मग इथे फोन करायला जाते अर्जुनला. सायलीला इतकं भाजले, इतकी रडते बिचारी, ते सांगण्याचा प्रयत्न आता ती मुलाला करू लागते. मुलाला फोन करत असते पण तो इतका घाईगडबडीत असतो, तो फोनच रिसीव करत नाही. कारण त्याला आता सध्या फक्त एकच गोष्ट महत्त्वाची आहे, ती म्हणजे DNA टेस्टला आलेला तो केस. तरी ते डॉक्टरांना आता अर्जुन विचारू लागतो की जर DNA टेस्टला आलेला केस एकाच व्यक्तीचे जर असले तर हे कसं ओळखायचं?
तर इथे डॉक्टर सांगू लागतात, हे बघा, एकाच व्यक्तीचा केस जर असला तर तो 100% मॅच होतो, पण त्याच बाईच्या मुलीचा जर तो केस असला तर तो 50% मॅच होतो. जर माझ्या हाती तो केस लागला तर मी ते टेस्ट करून तुम्हाला नक्की सांगू शकतो 50% मॅच होतो की 100%. म्हणजे जर 50% मॅच झाला तर तो मुलीचा आणि 100% मॅच झाला तर एकाच व्यक्तीचे दोन्ही केस. आता ही गोष्ट क्लिअर झाली अर्जुनला की जर प्रतिमा आत्याचा केस तिने आणलेला असेल तर तो 100% मॅच होईल, आणि जर नसेल तर तो 50% असला तर तो खऱ्या तन्वीचाच असेल. म्हणजे खरी तन्वी कोण आहे हे प्रियाला नक्की माहिती आहे, कारण तिने एवढा केस मिळवला आहे. ही गोष्ट आता इथे अर्जुनच्या डोक्यात क्लिअर डॉक्टरांमुळे झालेली असते. आणि मग दोघंजणं पुन्हा एकदा आता त्या सगळ्या गोष्टींची लिंक लावू लागतात आणि केस शोधण्यासाठी पुन्हा एकदा घाई गडबड सुरू करतात. डॉक्टर म्हणतात, मला ना खरंच तुम्हाला मदत करायची आहे आणि माझ्या हॉस्पिटलकडनं असा गैरप्रकार होत नाही हे मला सिद्ध करायचं आहे, म्हणून मी तुम्हाला जी पाहिजे ती मदत करायला तयार आहे, असं म्हणत डॉक्टर इथे स्वतः चेक करू लागतात कचऱ्याचे डबे. त्याच वेळेला अर्जुनला ती चिट असलेली प्रिया नावाची ते केसाचं सॅम्पल सापडतं. ते सॅम्पल डॉक्टर म्हणतात की आता चेक केलं की आपल्याला कळेल 50% मॅच होते 100%. ही एकदम महत्त्वाचा पुरावा आहे आणि तो मिळाला आहे म्हटलं डॉक्टरही समाधान व्यक्त करतात की माझ्या हॉस्पिटलकडनं तुम्हाला अजिबात नाराजगी येऊ देणार नाही, खरे ते रिपोर्टच तुमच्या हातात येतील. इकडे अश्विन घरी पोचलेला असतो, आपल्या सायलीचा पाय चेक करत असतो. भाजलेलं खूप जास्त आहे, तर 2-3 दिवस तरी पाय टेकवायचं नाही वहिनी, असं सक्त वॉर्निंग डॉक्टरांनी दिलेले आहे. आणि सायलीने त्यालाही मान डोलवलेली आहे आणि पाय इतका जास्त भाजला गेला आहे त्याच्यामुळे ती स्किन पूर्ण खराब झालेली आहे. ती बरी व्हायला वेळ लागेल. तर इथे काही औषधंही अश्विनने दिली आहे, मलमही लावून दिलेला असतो. आता इथे अर्जुनला ज्या वेळेला कळतं तर तो काही गडबडीत घरी येतो. घरी येऊन पाहतो तर आपल्या सायलीला इतकं लागलं आहे ते पाहून त्याचं इतका संताप होतो. तो तिला म्हणू लागतो, तुझं लक्ष कुठं होतं, तू स्वतःची अजिबात काळजी घेत नाही, आता मी तुला कुठेही हलूच देणार नाही, माझ्या डोळ्यासमोरच ठेवल, असं सगळं तो बोलत असतो. सगळेजण त्याची मजा घेत असतात. बायको किती जीव असावा एखाद्याचा, बापरे. तरी ते ड्रेसिंग कर म्हणत तो हट्ट करू लागतो. तर डॉक्टर सांगू लागतात इथे ड्रेसिंगची गरज नाही, ती उघड्यावरच ती लवकर बरी होईल. आता सायलीला रूममध्ये जायचं असतं तर अर्जुन तिला म्हणतो की थांब, तुला मी रूममध्ये असं जाऊ देणार नाही. तर तो स्वतः तिला उचलून घेतो. पाय टेकवायचं नाही सांगितलं आहे ना, तर अजिबात पाय टेकू देणार नाही असं म्हणत तो तिला रूममध्ये घेऊन जाऊ लागतो. त्याच वेळेला चैतन्य हसू लागतो की किती ते बायको प्रेरणा, रे बापरे. आणि एवढं रोमॅन्टिक सीन मला जर पाहायला मिळणार असेल तर मी इथेच पिक्चर बघत बसेल. सायली लाजू लागते, त्याला खाली सोड म्हणू लागते, तर तो तिला नाही म्हणतो आणि स्वतः रूममध्ये घेऊन जातो. आता तिथे बोलायचं असतं त्यांना महत्त्वाचं, मग चैतन्यलाही रूममध्ये घेऊन जातात. तिघंजणं बसून तिकडे गप्पा मारत असतात. प्रिया मात्र म्हणते, आता तुझं पाय दुखावला आहे आणि तुझी जी निशाणी ती पण आता गेली आहे, तर तुम्ही कितीही चर्चा केलं, कितीही काही करा, तुम्हाला खरी तन्वी आहे कोण माहितीच होणार नाही. इथे मात्र सायली आता विचारू लागते काय रिपोर्ट, काय माहिती. तर इथे डॉक्टरांनी बरोबर सॅम्पल शोधून आम्हाला दिलेला आहे असं अर्जुन सांगतो. प्रियाचा जो काही सॅम्पलला त्याने पाठवलेला केस आहे तो आता आम्ही मिळवला आहे. तर इथे सायली त्यांना म्हणू लागते, म्हणजे आपल्याला पुढे जाऊन कळेल की खरी तन्वी कोण आहे, जी प्रियालाच माहिती आहे. इकडे मॅनेजरशी ज्या वेळेला स्मिताचे वडील बोलत असतात, सगळा व्हिडिओ रेकॉर्ड केलेला असतो सचिनने, तिला पुरावा दाखवायला की तुझ्या वडिलांनी तुझं बँक अकाउंट सील केले आणि ते दाखवून त्यांच्यामध्ये गैरसमज तो निर्माण करणार. सायली आणि अर्जुनने तो नेकलेस आणलेला आहे डॉक्टरकडनं, जिथे तो गहाण ठेवला होता प्रियाने तिचं काम करण्यासाठी. आता पुढे येणारा जबरदस्त मोठा ट्विस्ट काय आहे ते पाहण्यासाठी चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढे येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकरच पोहोचेल. आपण पुन्हा भेटूया. धन्यवाद.